लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अंमलबजावणीसाठी गस्तीवर असलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या मालेगाव विभाग पथकाने शनिवारी देवळा नाशिक मार्गावर रामेश्वर शिवारात मोठी कारवाई केली। आयशरच्या चोर कप्प्यातून होणारी अवैध मद्य वाहतूक रोखण्यात आली। वाहनासह 23,13,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालकाला अटक केली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये नाशिक विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली। मालेगावचे निरीक्षक लीलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक हर्षराज नामदेव इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे यांच्या पथकाने शनिवारी रामेश्वर शिवारात नाशिक रोडवर सापळा रचला। संशयित आयशरची तपासणी करण्यात आली। वरकरणी रिकामे भासणाऱ्या या वाहनाच्या ड्रायव्हर कॅबिनच्या मागच्या बाजूस व गाडीच्या ट्रॉलीच्या पुढच्या बाजूस एक चोर कप्पा मिळून आला। चोर कप्प्यास मागील बाजूने मध्ये जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता, परंतु ड्रायव्हर कॅबिनच्या वर चढून ताडपत्री सोडून बघितले असता चोर कप्प्यात अगदी तंतोतंत प्रमाणात फक्त 201 बॉक्स बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती। त्यात ऑल सीझन विस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 293 काचेच्या सीलबंद बाटल्या, ऑल सीझन विस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या एकूण 1920 काचेच्या सीलबंद बाटल्या, रॉयल चॅलेंज विस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 290 काचेच्या सीलबंद बाटल्या, रॉयल चॅलेंज विस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या एकूण 1968 काचेच्या सीलबंद बाटल्या, DSP ब्लॅक विस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 384 काचेच्या सीलबंद बाटल्या, DSP ब्लॅक विस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या एकूण 1488 काचेच्या सीलबंद बाटल्या, वोल्फ स्टोन विस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 96 काचेच्या सीलबंद बाटल्या असा मद्यसाठा मिळून आला। महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध असलेला मुद्देमाल अवैधरित्या विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालक ओम प्रकाश हिरालाल यादव यास अटक करण्यात आली आहे। तसेच गुन्ह्यातील मद्यसाठा घेणारा व पुरवठादार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। कोणालाही अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीबाबत काही माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 23 39 99 अथवा व्हॉट्सॲपवर तक्रार क्रमांक 84 22 00 11 33 यावर माहिती देण्यात यावी। माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे लीलाधर वसंत पाटील, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव यांनी म्हटले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।